हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी प्रिया कुठार व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तुम्ही सगळे कसे आहात? अपेक्षा करते की मस्तच असाल. तर ना सध्याचं माझं रुटीन काय चाललं आहे माहिती आहे का? म्हणजे सगळं लवकर पटपट घरातलं आवरायचं, स्वयंपाकातून आधी बाजूला निघायचं किचनमधून. तर परत उशीर झाला ना, म्हणजे इतकं ऊन लागतं ना. तसं तिथं गॅलरी आहे, खिडकी, थोडंसं थंडगार अशी हवा येते बरं का. परंतु गॅससमोर उभा राहून थोडंसं गरम वाफ पण लागतेच. तर माझं पटकन आवरून जेवण वगैरे करून इथं हॉलमध्ये येऊन बसायचं, टी व्ही बघत किंवा थोडंसं लोळत, किंवा मग पार्लरला क्लायंट येतं, मग कधी ते क्लायंट बघायचं. तर मग माझं तर सध्या हे रुटीन आहे. पण खुशीचं काय, लेकरं आजकाल नुसतं खाणं पिणं आणि खेळ हेच चालू आहे. अभ्यासातून एकदम लांब चाललेत. म्हणून मी खुशीचं ते सरांनी तिला MTSचं बुक दिलेलं होतं, त्याचा मी तिला अभ्यास घेत होते. आणि थोडाफार अभ्यास घेतला तिचा. रुसून बसली होती सुट्ट्यांमध्ये. काय गं तुझं मम्मा अभ्यास वगैरे हे शाळा चालू झाल्यानंतर असतात? मला अजिबात नाही, 1 तास तर रोज अभ्यास करायचा म्हटलं. म्हणून तिचा थोडासा MTSचा अभ्यास घेतला. आणि परत भाज्या वगैरे मला निवडायला तिनं कशी मला हेल्प करते. तर मी तिला सवयच लावली बरं का. म्हणजे ज्या वेळेस म्हणजे एक लहान होती ना खुशी, तर मी भाज्या वगैरे निवडताना तर काय करायचे, टोमॅटोचं एक टोपलं ठेवायचे. मी तिला बरोबर सांगायचे ह्याच्यामध्ये हे टाकायचं, वांग्यामध्ये वांगे, कांद्यामध्ये कांदे. तर त्यावेळेसपासून त्याची सवय आहे. कधीही म्हणजे भाजीपाला वगैरे निवडायला तर तिनं मला 1-2 का होईना कामं करतेच. आणि तसं पण लेकरांना भाज्यांची नावं वगैरे पाठ होऊन जातात. हे काय आहे, ते काय आहे विचारणं चालू असतं. हे कसं टाकायचं, ते कसं टाकायचं, भाजी वगैरे नसते का. तर म्हणून मग, आणि इथं थोडासा अंधार पडला होता. तर मला म्हटली की मम्मा अंधारात काय बसायचं आहे, मी लाईट लावते म्हटली. म्हणून मग तिनं डब्यावर उठून लाईट कशी लावली होती. तर मला म्हणजे हे 4-5च्या दरम्यान हे असं काम चालू असतं आमचं. मला भाज्या पण निवडायच्या होत्या. आणि तुम्ही बघत असाल तिने किती खुश आहे, आणि किती खुश होऊन तिनं भाज्या वगैरे निवडून मला देते. कुठलंही तिला काम सांगितले ना ते आवडीनं करते बरं का. सपोज म्हणजे थोडासा हट्टेपणा आहे बरं का. म्हणजे अभ्यास वगैरे बस म्हणलं की तिला इंटरेस्टिंग गोष्टी असं आवडतात. म्हणजे जसे की अभ्यासाला काहीतरी नवीन शिकायचं म्हणलं की लगेच शिकते. परंतु झालेला अभ्यास रिपीट करणं तिला जीवावर येतं. सपोज असा पाढे वगैरे असतात ना, टेबल म्हणा किंवा काहीतरी वाचन, तिला वाचायला येतं बघ. तरी पण तिला वाचायला बसवलं का तर ती वाचन नको, मग हे नको, मग आज हे करूत, मग आज बेरीज येते ना, तर माझं वेजाबाकी असं काही ना काही तिचं चालूच असतं. तर म्हणून तिचं पण रोज 1 तास अभ्यास घेते. सगळं काम वगैरे सगळं आवरून झालं का मग हे असं टाईमपास मग दोघी मायली की आम्ही असं करत असतो. तर असो. तर मला खूप दिवस झालं तिनं सांगत होती की मम्मा इडली कर. खूप दिवस तिचं चालू होतं. परंतु मी म्हणजे पीठ आहे ना तांदळाचं, तर ते माझं संपलेलं होतं. तर मी एकदमच ते पीठ तांदळाचं भरडून आणते, फक्त डाळ एवढी भिजू घालते. तर मग ते माझं संपलेलं होतं. डाळ आणलेली होती ऑलरेडी, आणि पीठ मात्र संपलेलं होतं. मग मी आता ह्यावेळेस काय केलं होतं की तांदूळ वगैरे सगळं भिजू घालून, उडदाची डाळ आणि तांदूळ भिजू घालून हे असं मिक्सरमधून वाटून काढलेले होते. आणि थोडासा सोडा टाकून मी ह्याच्यामध्ये रात्रभर भिजत ठेवलेले होते. आणि आता इथं सकाळी दुसऱ्या दिवशी मस्तपैकी थोडंसं दुसऱ्या एका पातेल्यामध्ये काढते, आणि त्याच्यामध्ये सेपरेट मीठ टाकते. पूर्ण त्या म्हणजे मिक्सरमध्येच पूर्ण हे जे दिसते ना, तर त्याच्यामध्ये मीठ नाही टाकत मी. बाजूला काढूनच थोडंसं मीठ टाकते. आणि करते वेळेस पण थोडासा सोडा टाकायचा, किंवा इनो पण टाकलं तर चालतं बरं का. तर मी 2 चमचे छोटे मीठ टाकलेली होती एका साईडला काढून. तर खुशीचंच खूप दिवस झालं म्हणजे चालू होतं. मध्ये तिनं नव्हती तर मी आणि ह्यांनी बाहेर जाऊन असा नाश्ता केलेलो होतो. पण त्यावेळेस मला व्हिडिओ जमलं नव्हतं काढायला. त्यावेळेस आमच्या दोघांचं काहीतरी बिनसलं होतं, म्हणून मी व्हिडिओ नाही काढला. मस्तपैकी नाश्ता एवढं करून आले. तर शुक्रवार होता, माझा उपवास होता. मी नाही खाऊ शकले असते, म्हणजे मी खायचं नव्हतं मला इडली वगैरे. म्हणून मस्तपैकी मला असं ब्लॅक टी करून घेतली मी. तर इथं पाहता मस्तपैकी ह्याला तेल वगैरे
वगैरे लावून घेते. आणि ह्याच्यावरती ना म्हणजे कापड पण टाकतात कोणी कोणी, पण मी तेलच लावते. पण एकदा ट्राय करणार आहे मी कापड टाकून इडली बनवायचं, म्हणजे ते खाली चिटकत पण नाही आणि काय पण नाही. पण कधी ट्राय नाही केलं, बघावं लागणार आहे. पण आता ह्यावेळेस तर मी नाही करणार ते, कारण ह्यावेळेस खूप गडबड असते. तर बनवलं नाही तरच मम्मा झालं का, मम्मा सांबार झालं का, चटणी मम्मा ते चालू असतं खुशीचं. तर थोडंसं मीठ आणि थोडंसं सोडा टाकून आणि ना थोडंसं पाणी वगैरे लागलं तर मिक्सरमध्ये त्याच्यामध्ये मला पाणी वगैरे टाकून थोडंसं मी हलवलं. आणि आता एक साचा खाली आणि भांड्याच्या खाली पण पाणी असतं ना, तर तिथं लिंबू टाकायचं. लिंबू टाकले ना की ते भांडं खालचं काळं नाही पडत पाण्याने उकळून. तर इथं मी एकावर एक लावून टाकले होते पूर्ण, आणि ह्याच्यावरती काहीतरी जड असं ठेवायचं. तर झालेलं होतं. फक्त सांबारच बनवली होती, माझं नारळ म्हणजे नव्हतं आणलं, तर सांबार आणि थोडंसं इडली बनवली. तर खुशीचं बघत असाल तुम्ही, आधी तिच्या टेडीला देते. तर असं इथं मला मँगो खायचा होता. किती छान हे आंबे आहेत ना, खरंच मला आंबे इतके फार आवडतात ना. आंबे म्हणजे एनी टाईम एनी सीझन मला आंबा दिला तर मी खाईन बरं का. तर असं संध्याकाळी मला हे अशी मंजुळवात करायची होती. तर गुरुपुष्यामृतचा मी व्हिडिओ टाकला होता. तर त्यावेळेस मी म्हटले होते की शुक्रवारी मला हे असं मंजुळवात बनवायची होती. तर छान अशी मी तर मंजुळवात बनवलेली आहे. काय नाही, फक्त 11 फुलवातीचीच बनवलेली आहे. आणि ती पूर्ण आता मंजुळवात म्हणलं तर पूर्ण ते मंजुळासारखं दिसत आहे, जशी तुळशीला असते ना तर तशी. तर ही श्रीहरी विष्णूंची सेवा होती. तर छोट्याशा किंवा आपल्या मातीच्या दिव्यामध्ये ते मंजुळात बसत नव्हती. तर मी तर छोटंसं प्लेट घेतलं माझं, आणि त्या प्लेटामध्ये हे भिजत ठेवले होते. म्हणजे संध्याकाळी ज्यावेळेस दिवाबत्ती करण्याचा टाईम येईल तर त्यावेळेस मला ते लावता येईल म्हणून थोडंसं मी इथं भिजत ठेवली होती. आणि खूप छान असं वात झाली होती. मी दूध वगैरे नव्हते लावले, फक्त आपलं साधं नॉर्मलच आपल्या हातानेच बनवलेली होती पूर्ण. ते दूध वगैरे घेतली की परत ते वात जळते, असं चटचटचट आवाज येईल म्हणून मी ते नाही केलं. फक्त मंजुळवात केली आणि तर थोड्याशा तेलामध्ये मी इथं भिजत ठेवली. आणि आपल्या तुळशीला पण ना खूप अशा मंजुळा आलेल्या होत्या. तर पहा, जास्ती मंजुळा पण म्हणजे आल्या तर तुळस वागते, तर म्हणून मी इथं मंजुळा काढल्या. आणि मंजूळची अशी मस्तपैकी फोटोला मी हार केला त्या मंजूळचा मस्त मंजुळा ज्या तुळशीचा असतात ना, तर त्याची मी इथं हार केलेला होता. आणि मला इथला एरिया फार आवडतो बरं का, माझ्या हॉलमधला. तर असं मग सगळं काम झाल्यानंतर मग मी काय करणार, आता मस्तपैकी हे टाईमपास करत बसले होते. मला मेहंदीचा खूप आवड आहे बरं का, मी क्लास पण केली होती मेहंदीची. आणि तर मस्तपैकी मला डिझाईन नाही आवडत, ठिपक्यांचीच मेहंदी आवडते आणखीन पण. तर किती छान साधं सिंपल सोबर दिसतं ना हे, उगं ते डिझाईन काढा हे काढा भरून फिरून. मला एकदम हे ठिपक्यांचीच अशी आवडते मेहंदी. किती छान वाटत आहे ना, साधं सिंपलच. आणि हे मॅजिक कोन आहे, तर मॅजिक कोनने मी हे काढलेले होते. आणि म्हणजे आपली साधी मेहंदी नव्हती, मॅजिक कोनने काढली की एक 5 ते 10 मिनटं ठेवायचं, ते आपल्यापण वाळतं. तर वाळल्यानंतर ते एक कापड म्हणजे म्हणजे ते चिपकल्यानंतर कसं एखादं कातड निघतं ना, तसं ते निघतं. परंतु मी त्याला धुवूनच काढले, कारण पहा इथं किती छान असं दिसत होते ना, साधं सिंपल. मला तर अशीच मेहंदी आवडते बरं का. मी फक्त पाठीमागटच हाताला काढले होते, समोरून नव्हते काढले. तर इथं मस्तपैकी मी लगेच हात पण धुवून घेतला. एक 5 ते 10 मिनटच ठेवायचं आणि लगेच वॉश करून टाकायचं. किती छान दिसत आहे ना, एकदम कलर पण दिसत आहे, इन्स्टंट आहे. आपल्याला जर कुठं फंक्शनला, कुठं काही कार्यक्रमाला कोणी काय अचानकच सांगितलं, अचानकच कुठं जाण्यात आलं देवदर्शनाला वगैरे, तर ही इन्स्टंटवाली आहे. गाडीमध्ये बसून सुद्धा तुम्ही काढू शकतात. खूपच छान आहे, मला तर फार आवडते बरं का. मी याला मॅजिक कोन म्हणते. तर असो, आता इथं संध्याकाळच्या टायमिंगला मी असं मस्तपैकी मंजुळवात लावली होती. खूप वारं आलं होतं ना, मी इथं थोडंसं आडवा डबा ठेवला आणि मंजुळवात लावली. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, छान छान कमेंट करा. आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुम्ही सर्वांनी तुमची काळजी घ्या. बाय.